नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे वाढत्या महागाईनुसार मुलांचं शिक्षणासाठी प्रयोजन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की आपण इन्फ्लेशन म्हणजे महागाई हे लक्षात न घेता प्लॅनिंग केल्यामुळं आपण आर्थिक अडचणीमध्ये येतो. तर आता आपण यामध्ये बघणार आहोत, की एक 20 वर्ष अगोदर आपल्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च किती लागत होता? 10 वर्ष अगोदर किती लागत होता? आज किती लागतोय? पुढच्या 10 वर्षानंतर ही महागाई किती असणार आहे? आणि 20 वर्षानंतर मुलांच्या शिक्षणाचा खर्च किती असणार आहे? त्यामुळे विषय खूप महत्त्वाचा आहे. हे जर आपण व्यवस्थित फॉलो केलं, तर उद्या भविष्यामध्ये तुमच्या मुलांसाठी एज्युकेशन लोन किंवा होम लोन हे आपल्या स्वतःसाठी काढायची गरज पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर फर्स्ट टाईम असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सो आता आपण बघूया, की 10th हे एक मुलांचं जे काही महत्त्वाचं एज्युकेशनचं वर्ष असतं, तर त्यामध्ये काही उदाहरण घेऊया आपण, की 2010 मध्ये इकडे जर आपण बघितलं, तर काही इन्स्टिट्यूट आहेत, जसं बिशप आहे, सिम्बायोसिस आहे, दिल्ली पब्लिक स्कूल आहे. सो हे एक एक्झाम्पलसाठी घेतोय. 2010 मध्ये आपण उदाहरणार्थ घेतलं सिम्बायोसिस. सिम्बायोसिसची फी किती होती? तर ₹47,900 हे 2010 मध्ये एज्युकेशनची फी होती. 2020 मध्ये तीच फी 1,24,000 होती आणि 2026 मध्ये म्हणजे आत्ता 10वी चा खर्च आहे ₹2,20,000. यामध्ये ट्युशन वगैरे जे काही कॉस्ट आहे ती इन्क्लुडिंग आहे. आता जर खर्च बघितला 2036 मध्ये म्हणजे ज्यांचा मुलगा 6 वर्षाचा आहे, त्यांना 10 वर्षानंतर ती कॉस्ट लागणार आहे ₹5,50,000 आणि ज्यांचा मुलगा किंवा जे आत्ता मुलांसाठी प्लॅनिंग करतायत त्यांना फक्त 10वी साठी ₹10,15,000 लागणार आहेत. आज ज्यांना असं वाटतं की ₹10,15,000 मध्ये मुलांचं शिक्षण होणार आहे, ते पैसे फक्त 10वी मध्येच आपले संपणार आहेत. एवढी महागाई वाढत चालली, त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रॉपर करणं गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया 11 टू 12चा खर्च किती आहे? तर 11 टू 12th मध्ये आजचा जर खर्च बघितलं, हे काही ॲन्युअली फी आहेत. यामध्ये जसं बघितलं तर ही ₹24,000 फी आहे एक्झाम्पल. बेसिक फी आपण बघितली. तर महागाईनुसार 2036 आणि 2046 मध्ये या पद्धतीने महागाई वाढणार आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे, आपण जे आता टॉप 5 कॉलेज आहे, जिथं ग्रॅज्युएशनसाठी आपण किंवा अंडर ग्रॅज्युएशनसाठी आपण मुलांना शिक्षण दिलं जातं. तर यामध्ये आता उदाहरण घेऊया, हे काही पुण्यातले 5 कॉलेज आहेत. तर या कॉलेजमधले आपण उदाहरण म्हणून घेतोय एम-आय-टी कॉलेजचं किंवा सिम्बायोसिसचं घेऊ आपण. तर सिम्बायोसिसमध्ये आज फी किती आहे? तर 2026 मध्ये फी आहे ₹3,85,000 एका वर्षाचा खर्च आहे. ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएशनचा साठी आपण खर्च हा बघतो. हाच खर्च 10 वर्षानंतर असणार आहे ₹8,31,000 दरवर्षी खर्च असणार आहे. म्हणजेच काय? आज जर बघितलं तर ₹3,85,000 ने जर आपण मोठं-मोठी कॅल्क्युलेशन केलं, तर आज ₹16,00,000 4 वर्षासाठी लागतायत. वर्षाला 3,85,000. 10 वर्षानंतर हा खर्च असेल ₹8,31,000. म्हणजेच काय? तर जवळ-जवळ ₹33,00,000 हा ग्रॅज्युएशनचा खर्च 10 वर्षानंतर होणार आहे. आणि त्याच्यानंतर हाच खर्च 2046 मध्ये म्हणजे बघा, ज्यांच्या मुलांचं वय आज 1 वर्ष आहे, बरोबर 2046 मध्ये त्यांची मुलं वयाच्या 21 ला असतील. तर त्यावेळेस ग्रॅज्युएशनचा खर्च ₹18,00,000 हा पर इयर असणार आहे. तर महागाई एवढी वाढत चालली, त्यामुळं आपण प्लॅनिंग त्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. आता आपण पुढे नेक्स्ट येऊया. मास्टर डिग्री. आता जो काही ट्रेंड चालू आहे सध्या मास्टर डिग्रीचा, तर यामध्ये काय आपण उदाहरण घेतले. आता हे उदाहरण इंडियामधलेच आहेत. आता यामध्ये जर बघितलं तर सी-ओ-ए-पी आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे. तर आज फर्ग्युसन कॉलेजची फी जर बघितली, तर यामध्ये उदाहरणार्थ आपण सी-ओ-ए-पीची जर घेतली, तर ₹2,16,000 आजची फी आहे. हीच फी 10 वर्षानंतर असणार आहे ₹4,66,000 आणि 2056 मध्ये असणारी फी 20 वर्षानंतर ₹10,00,000 पर इयर. हे पुण्यातले आपण नॉर्मल कॉलेज घेतोय. आता हेच जर आपण बाहेर जर म्हटलं आपण स्टडी यू-एस-एलचा जर स्टडीचा आजचा खर्च बघितला, तर 2026 मध्ये आजचा खर्च आहे फॉर एक्झाम्पल आपण पी-जी मास्टर स्कूल पब्लिक युनिव्हर्सिटी जर घेतली, तर तिथला खर्च आहे ₹30,00,000. हा यू-एस-ए मधला खर्च आहे आणि हाच जर खर्च आपण 10 वर्षानंतर कॅल्क्युलेशन केला,
तर 2036मध्ये असणार आहे 53 लाख रुपये आणि 20 वर्षानंतर हा खर्च असणार आहे 96 लाख रुपये, म्हणजे 1 कोटी रुपये आपल्याला फक्त ग्रॅज्युएशनसाठी तिथे लागणार आहे, ते USA साठी. त्यामुळे प्लॅन करतेवेळी ह्या गोष्टी विचारामध्ये घेऊन प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया या ठिकाणी. जर रशियामध्ये जर आज खर्च म्हटलं तर रशिया थोडंसं कंपॅरिझन कमी आहे USA पेक्षा. सो रशियाला आज 2026मध्ये एक कॉलेज जर बघितलं आपण, फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी MBBSचं मेडिकल इंग्लिश मीडियम UG कॉलेज जर तिथं आपण बघितलं, तर आजचा खर्च आहे रशियामध्ये 5.25 लाख रुपये, 5.5 लाख रुपये. हा खर्च 10 वर्षानंतर असणार आहे 9 लाख रुपये आणि 20 वर्षानंतर असणार आहे 15 लाख रुपये. कारण रशियामध्ये एज्युकेशन हे फॅसिलिटी म्हणून बघितलं जातं, म्हणून रशियामधली जी कॉस्ट आहे ती कमी आहे. नेक्स्ट जर बघितलं, आज जर जर्मनीचे आता आपण जर बघितले, आता हे सर्व देशाचे आपण उदाहरण घेतोय ग्रॅज्युएशनसाठी. जर त्यामध्ये कुणाला समजा आता नेक्स्ट ज्यांची मुलं आज 15 वर्षाची आहेत आणि 6 वर्षानंतर त्यांना 10 वर्षानंतर पुढे खर्च लागणार आहे, किंवा ज्यांची मुलं आज 11 वर्षाची आहेत त्यांना 10 वर्षानंतर खर्च किती लागू शकतो, या कॅल्क्युलेशनसाठी आपण 2-3 कंट्री घेतलेले आहेत. आता आपण जर्मनीचं बघूया. तर जर्मनीची जी कॉस्ट आहे ती आजची कॉस्ट किती आहे, तर या ठिकाणी जर बघितलं, एक कॉलेज जर आपण बघितलं PG मास्टर पब्लिक युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची आजची कॉस्ट आहे 20 लाख रुपये. 10 वर्षानंतर ही कॉस्ट असणार आहे 32,25,000 रुपये आणि 20 वर्षानंतर ही कॉस्ट असणार आहे 52 लाख रुपये. हे झालं जर्मनीचं. आपण या ठिकाणी आता नेक्स्ट बघणार आहोत लंडनची फी किती. आता सर्वात कॉस्टली बघितलं तर या ठिकाणी लंडनची फी जाणून येते. हे काही टॉप कॉलेज आहेत. यामध्ये जर बघितलं, उदाहरणार्थ आपण जर हे PG मास्टर बघितलं रेसेल ग्रुप, तर याची 1 इयरची फी आहे 48 लाख रुपये. हे बघत आहोत आपण लंडन. 48 लाख रुपये ही लंडनची फी आहे. 10 वर्षानंतर ही फी असणार आहे 95 लाख रुपये. म्हणजे आज ज्यांची मुलं 10 ते 11 वर्षाची आहेत त्यांना फी किती लागणार आहे, तर 95 लाख रुपये मुलांसाठी लागणार आहेत. जर तुम्ही प्लॅनिंग करतेवेळी ही अमाऊंट जर कॅल्क्युलेशन करून प्लॅनिंग करत असाल, तर भविष्यामध्ये परत 50-60 लाख रुपये अमाऊंट तुम्हाला शॉर्टफॉल पडणार आहे आणि तिथे आपल्या एकतर मुलांना लोन द्यायची वेळ येईल किंवा स्वतः आपल्याला प्रॉपर्टीवर लोन घेण्याची वेळ येईल. म्हणून प्लॅनिंग करतेवेळी इन्फ्लेशननुसार करणं गरजेचं आहे. 10 वर्षानंतर अमाऊंट किती लागणार आहे, 95,60,000 रुपये आणि 20 वर्षानंतर अमाऊंट लागणार आहे 1,88,00,000 रुपये. त्यामुळं आत्ता आपल्याला प्लॅनिंग करतेवेळी महागाईनुसार प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण ऑस्ट्रेलियाची जर कॉस्ट बघितली, तर ऑस्ट्रेलियाला PG मास्टर ग्रुप ऑफ 8 म्हणून एक आहे, तर त्यांची आजची फी जर बघितली तर ती आहे 28,50,000 रुपये. ही एका वर्षाची फी आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर त्यांची जी कॉस्ट आहे 10 वर्षानंतर किती होणार आहे, तर 51 लाख रुपये होणार आहे आणि 20 वर्षानंतर ही 91 लाख रुपये फी होणार आहे. हे काही महागाईनुसार आता हे अमाऊंट वाढत चाललेले आहेत. आता इथे जर आपण कंपॅरिझन बघितलं तर याच्यामध्ये अब्रॉड, पुणे मास्टर आणि अदर एक आपण ठिकाणचं लोकेशन घेऊ, 10 to 12चं एक हे आहे. म्हणजे पूर्ण कंपॅरिझन आहे की आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट्स किती लागणार आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं, समजा 2046ला जर एखाद्या मुलांचं एज्युकेशन असेल, तर त्या ठिकाणी 2,09,000 ही एक फी लागेल आपल्याला. त्याच्यानंतर मास्टरसाठी जर बघितलं आपण, इथे 42 लाख रुपये आणि या ठिकाणी जर बघितलं आपण ॲन्युअल कॉस्ट जर बघितली अब्रॉडसाठी, तर अब्रॉडसाठी आजची कॉस्ट जिथं आपल्याला 25 लाख लागते, तीच कॉस्ट इथे आपल्याला 82,74,000 रुपये ही अमाऊंट लागणार आहे. त्यामुळं प्लॅनिंग करतेवेळी ह्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे प्लॅनिंग करतेवेळी फक्त मी मुलांसाठी एक SIP चालू केली 5,000, 2,000, 4,000 म्हणजे प्लॅनिंग झालं, हे असं नाही आहे. तुम्हाला प्लॅनिंग करतेवेळी एक्सपर्ट गाईडन्स घेऊनच प्लॅन करायचं आहे. म्हणजे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप अमाऊंट काढून देतील की 10thसाठी किती असायला पाहिजे, 12thसाठी किती असायला पाहिजे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी किती असायला पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किती असायला पाहिजे. सो या पद्धतीने जर आपण प्लॅनिंग ठेवलं तर उद्या तुम्हाला मुलां शिक्षणासाठी गरज पडणार नाही लोन घ्यायची किंवा तुम्हाला प्रॉपर्टीवर लोन काढण्याची गरज पडणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या जे जवळचे मित्रपरिवार आहेत किंवा जवळचे नातेवाईक आहेत त्यांना नक्की शेअर करा, कारण त्यांनासुद्धा मुलांच्या एज्युकेशनसाठी
याचा फायदा होणार आहे. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणता पार्ट आवडला आणि तुम्ही प्लॅनिंग कशा पद्धतीने मुलांचं करायला सुरुवात करणार आहात. अधिक माहितीसाठी या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही आमच्यासुद्धा कनेक्ट होऊ शकता किंवा कमेंट्स करा चाइल्ड एज्युकेशन. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला कनेक्ट्स करेल.